असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळ्या ताऱ्याची आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. आणि असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार माझ्या बाल विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पालक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात 4थी ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी सुरू केलेल्या विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असे स्वागत करीत आहे. इयत्ता 4थी ते 12वी पर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकांचा आणि सर्व पाठ्यपुस्तकातील सर्व धड्यांचा सर्व घटकांचा हाय टेक्नॉलॉजीच्या पीपीटीसह सखोल व परिपूर्ण सादरीकरणासह यांची तयारी करण्यासाठी आपण लाईफ टाईम सुरू केलेला यूट्यूब चॅनल म्हणजे विद्या मंदिर. यामध्ये तुम्हाला हे सगळे धडे अतिशय हाय फाय टेक्नॉलॉजीसह शिकवले जाणार आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आपल्या सर्वांचं काम आहे, एक जबाबदारी आहे की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक शाळेपर्यंत प्रत्येक गुरुजनांपर्यंत आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ आणि या यूट्यूब चॅनलची लिंक केली पाहिजे. आणि तेवढंच सहकार्य आपण करायचं. चला, अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकच्या बटनवर क्लिक करा आणि हा धडा पाहिल्यानंतर तुम्हाला आवडल्यानंतर तो कसा वाटला कमेंट्समध्ये अवश्य कळवा. आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी, विषय इतिहास व नागरिक शास्त्र आणि पाठ क्रमांक 3 आहे हडप्पा संस्कृती. ओके, काय तर हडप्पा संस्कृती हा धडा क्रमांक 3 आपल्याला शिकायचा आहे पा. आणि त्यामध्ये मग पा काय सिंधू संस्कृतीचा शोध, एक ऐतिहासिक प्रवास हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे, हा भाग आपल्याला शिकायचा. मग सगळ्यात अगोदर आपण पाहतो की या टॉपिकमध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचंय तर 7 उपघटक शिकायचे. 3.1 पहिला आहे हडप्पा संस्कृती, दुसरा आहे घरे आणि नगर रचना, तिसरा आहे मुद्रा भांडी, चौथा आहे महास्नानगृह, पाचवा आहे लोकजीवन, 6वा आहे व्यापार आणि 7वा आहे रासाची कारणे. असे 7 घटक आपल्याला शिकायचे. आता हा घटक शिकायला सुरुवात करत असताना पहिलं मी तुम्हाला याची सुरुवात याची बेसिक प्रोसेस पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. काय तर हे चित्र जर तुम्ही पाहिलं, इकडे जर पाहिलं ही रेल्वे दिसते. 16 एप्रिल 1853 रोजी आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम मुंबई ते ठाणे म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST ते ठाणे अशी रेल्वे धावली. एकूण 34 किलोमीटरचा हा प्रवास झालाय. 14 डबे जोडलेले होते. शिंद साहेब आणि सुलतान हे 3 इंजिन वाफेचे इंजिन होते आणि त्या दिवशी ही रेल्वे धावली. ओके, भारतात पहिली रेल्वे धावली. त्यानंतर संपूर्ण भारतभर रेल्वे रुळाचं काम सुरू झालं. आणि हे रेल्वे रुळाचं काम चालू असताना उत्तर भारतामध्ये बर्टन बंधूंनी त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. आणि ते कॉन्ट्रॅक्ट ते उत्तर भारतामध्ये लाहोर म्हणजे पंजाब प्रांत, सिंध प्रांत या प्रांतामध्ये खोदकाम करत असताना त्यांना जमिनीमध्ये काही विशेष अवशेष सापडले. त्याची माहिती त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पाठवली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं मग त्याच्यासाठी एक विशेष माणूस नेमलेला आहे, त्याचं नाव अलेक्झांडर कनिंघम. त्यांनी ते अवशेष पाहिल्यानंतर कंपनीला कळवलं की यासाठी स्पेशल काहीतरी अभ्यास करण्यासाठी संस्था असावी लागणार आहे, संस्था स्थापन करावी लागणार आहे, कारण जुनी एक संस्कृतीचे अवशेष आपल्याला मिळालेले आहेत.
आणि म्हणून मग इसवी सन 1861 रोजी अलेक्झांडर कनिंघम यांनी भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना केली आणि या भारतीय पुरातत्व विभागाच्या अंडर आपल्या भारतामध्ये हडप्पा संस्कृती म्हणजेच हडप्पा मोहंजोदडो संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृतीचा शोध लागला. बर, या हडप्पा संस्कृतीला हडप्पा मोहंजोदडो किंवा सिंधू संस्कृती का म्हणतात, हडप्पा संस्कृती का म्हणतात ते तर सांगणारच. पण त्या अगोदर की 1904 मध्ये भारताचा व्हाईसरॉय आहे कर्झन. या कर्झननं या भारतीय पुरातत्व विभागाचे अध्यक्ष म्हणून सर जॉन मार्शल यांची नियुक्ती केली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हडप्पा मोहंजोदडो संस्कृतीचं उत्खनन झालेलं आहे आणि तो भाग आपल्याला शिकायचा आहे. ओके, मग पहिल्यांदा पहा, तुमच्या पाठामध्ये तुमच्या धड्यामध्ये तुम्हाला करून पहा एक कृती दिलेली आहे. काय तर भारताच्या नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे लिहा. मग पहा, इथं हा भारताचा नकाशा दिसतोय आणि ही काही महत्वाची हडप्पा संस्कृतीची जी आहेत ते अवशेषाची ठिकाणं तिथं चिन्हांकित केलेले आहेत. तुम्हाला ते नावानिशी तुम्हाला ते लिहायला सांगितलंय. बर, याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा, त्यातले काही महत्वाचे जे ठिकाणं आहेत ते महत्वाचे ठिकाणं पहा. मग हडप्पा, मोहंजोदडो, धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद अशी. बर, आता मी तुमच्या पुस्तकातला महत्वाचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूया, वाचायला सुरुवात करूया. 3.1 क्रमांकाचा म्हणजेच पहिला हडप्पा संस्कृती. आता हडप्पा संस्कृती असं नाव का दिलं तर इसवी सन 1921 मध्ये पंजाब मधील म्हणजे पंजाब प्रांतातील, आता तो पाकिस्तानमध्ये, त्यावेळेस पंजाब प्रांत पाकिस्तान बांगलादेश सगळं भारतामध्ये होतं. तर पंजाब मधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले. तर हडप्पा नावाच्या शहरात प्रथम खोदकाम झालेलं आहे म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळालं. आणि या संस्कृतीचे बहुतांश अवशेष सिंधू नदीच्या खोऱ्यात सापडले म्हणून पहा, या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते. आता एखादं ठिकाण एखाद्या उपनदीच्या, फॉर एक्झाम्पल की प्रवरा नदीच्या तीरावर एखादं ठिकाण आहे असं समजूया, किंवा प्रवरा नदीवर भंडारदरा नावाचा अहिल्यानगरमध्ये जी धरण आहे प्रवरा नदीवर, ही प्रवरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. मग तुम्हाला असं जर प्रश्न आला भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे तर त्याचं उत्तर प्रवरा. मात्र भंडारदरा धरण कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर गोदावरी. म्हणजे खोरं विचारलं तर मुख्य नदीचं नाव सांगायचं असतं आणि मुख्य नदी आहे गोदावरी, तिची उपनदी प्रवरा. असं का सांगतोय तर हडप्पा शहर रावी नदीच्या तीरावर आहे. रावी नदी सिंधू नदीची उपनदी आहे म्हणून हडप्पा शहर, हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात आहे म्हणून तिला सिंधू संस्कृती असं म्हणतात. बर, याच्या पुढे हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात, सिंधू नदीच्या खोऱ्यात आणि सिंधू नदीच्या तीरावरच मोहेंजोदाडो येथे उत्खनन झालं. या मोहेंजोदाडो शहराला मृतांची टेकडी असंही म्हणतात, लक्षात राहू द्या. हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू म्हणजे इमारती यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य, सारखेपण आहे. म्हणून मग या दोन्ही संस्कृती म्हणजे वेगळ्या वेगळ्या नसून एकच आहेत म्हणून त्यांना नाव दिलं हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद तर असे इत्यादी ठिकाणी उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत. अगदी काश्मीरमधील मांडापासून दक्षिणेकडे अहिल्यानगरमधील दायमाबाद पर्यंत आणि पूर्वेकडे आपण पाहिलं तर आलमगीरपूर नावाच्या ठिकाणापासून आपल्या पूर्वेकडे तर पश्चिमेकडे पाकिस्तानमधील सुतके गेंडोर एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये या हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीचे अवशेष आढळलेले आहेत. त्यामध्ये आत्ताच्या गुजरात राज्यामध्ये जास्त अवशेष आढळलेले आहेत.
ओके, आता तुमच्या पुस्तकातला पुढचा पॅरेग्राफ. हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सारखीच आढळलेले आहेत. पा हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्ये जे आहेत ते सर्वसाधारणपणे सारखीच आढळलेले आहेत सर्वत्र. नगर रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो आणि त्याच वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे, तुम्हाला एक विचारलेला आहे मुद्दा, तुमच्या परिसरातील किंवा गावातील घरांची रचना कशी आहे याची माहिती सांगा. घरे कौलारू, धाब्याची, उतरत्या छपराची या प्रकारची आहेत का असं तुम्हाला विचारले आणि ती माहिती पहा. आता पाहूया आपण दुसऱ्या क्रमांकाचा टॉपिक, घरे आणि नगररचना. आता 3.2 असं काय दिलं जातं तर तिसरा धडा आहे आणि त्यातला दुसरा घटक आहे म्हणून 3.2 घरे आणि नगररचना. तर हे चित्र पाहून घ्या. इथं असे बघा, हे घर, हे घर, हे घर, हे घर, मधून असे रस्ते आहेत, उत्कृष्ट नगररचना. अजून जरा जवळ पहा, हे घर पहा कशा पद्धतीनं बांधलेलं आहे, पक्क्या विटांची घरे आणि प्रगत सांडपाणी व्यवस्था. मग पहा काय सांगितलंय आपल्या पाठ्यपुस्तकात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती, भाजलेल्या विटांची होती. बघा, काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे म्हणजे स्नानगृहे बाथरूम म्हणता तुम्ही इंग्लिशमध्ये, शौचालय असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे पहा, त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळीचा उपयोग केला जाई. म्हणजे भुयारी गटार असायचे. रस्त्यावरील गटार विटांनी बांधून काढलेली आहेत बघा, गटार उघडी नाहीत, ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे लक्षात येतं. पहा, इतकी जुनी संस्कृती आहे. या संस्कृतीचा कालखंड जर आपण पाहायला गेलं तर इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500 असा जुना कालखंड आहे बघा. एवढ्या जुन्या कालखंडात सुद्धा त्यावेळेचे लोक किती प्रगत होते बघा. आणि मग तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारलाय, सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. आता आमच्या भारत देशामध्ये गावागावात शहरात अशी उघडी गटार आहे, डुकरं त्याच्यात राहतात, प्रचंड मच्छर आहे, प्रचंड घाण, प्रचंड प्रचंड अराजकता, अनेक साथीचे रोग, अनेक आजार त्यामुळे होतात. आता पुढे त्यांच्या काळात मात्र रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असायचे. बघा, हे असे रुंद रुंद रस्ते आणि एकमेकाला काटकोनात म्हणजे 90 अंशाच्या कोणातच, वाकडे तिकडे नाही, वाकडे तिकडे. त्यामुळे काय व्हायचं बा, त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. पाना मधल्या जागामध्ये किती छान पद्धतीनं घरे बांधलेले आहेत. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असतात आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असते. अगदी पहा, त्यावेळेस प्रशासकीय इमारती वेगळ्या असायच्या, ज्याला सिडॅटल असं म्हणायचे, आणि लोकवस्ती जी आहे ते लोकवस्ती वेगळी असायची. या लोकवस्तीमध्ये प्रभाग असायचे, एका प्रभागामध्ये 20 ते 30 घरे असायची. अशा प्रकारची रचना किती सुंदर असेल बघा, किती छान त्यावेळेचं जगणं असेल. आत्ताच्या पेक्षा किती प्रगत लोक होती. यानंतर आपल्याला आता पाहायचा आहे 3.3 क्रमांकाचा टॉपिक, मुद्रा भांडी. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा मुद्रा, म्हणजे आपण त्या मुद्रा शिक्के असंही त्याला म्हणतो, आणि भांडी तर तुम्हाला माहिती आहे. तर पाहूया, अशा प्रकारच्या मुद्रा असायच्या, चौकोनी वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा, त्यावर वेगवेगळे चित्र कोरलेले असायचे. इकडं अतिशय लाल मातीची भांडी असायची. मग आता आपण पाहूया, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या, म्हणजे सगळ्या बाजू सारख्या, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जायच्या. कोणत्या? स्टिएटाईट प्रकारचा दगड असायचा बघा, त्या दगडापासून बनवलेले असायचे.
मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती असायच्या. मुद्रांवर काय? विविध प्राण्यांच्या आकृती. बघा अशा प्रकारच्या आकृत्या आहेत. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एक शृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला, कल्पित म्हणजे काल्पनिक, काल्पनिक प्राणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात, म्हणजे माणसाच्या आकृत्या सुद्धा आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरला, शिक्के मारतो ना आपण तसे ठसा उमटवण्यासाठी यांचा वापर केला जाईल. आता तुम्हाला काही उपक्रम दिले, पुन्हा तुम्हाला विचारले करून पाहायचंय काय? मातीची भांडी कशी तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्या. आता तर कॅमेरे आले, व्हिडिओ तुम्ही काढू शकता. माती कोणत्या प्रकारची वापरतात, माती कुठून आणतात, एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो हे तुम्हाला तिथं करायला सांगितलंय. ओके, आता पुढे जाऊया. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. लाल रंगाचा पृष्ठभाग आहे आणि त्याच्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, माशाचे खवले असतात ना वरचे, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान, पिंपळाचं पान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. त्या व्यक्तीची जी बॉडी आहे, प्रेत आहे, त्याच्याबरोबर मातीची भांडी जी आहे ते भांडी ठेवत असत. अगदी सतलज नदीच्या तीरावर पंजाबमध्ये रोपाड नावाच्या ठिकाणी मृतासमवेत कुत्रा पुरल्याचे अवशेष सुद्धा सापडलेले. पुढे तुम्हाला एक उपक्रम दिलाय, निरीक्षण करा. कशाचं निरीक्षण करायचंय? तर तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या. स्विमिंग टँक कुठे बघा, त्याला भेट द्या. तलावातील पाणी बदलण्याच्या व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचं निरीक्षण करा. सध्याचा पोहण्याचा तलाव व हडप्पाकालीन स्नानगृह यांची तुलना करा. आता आपल्याला 3.4 क्रमांकाचा अतिशय महत्वाचा महास्नानगृह, मोठं बाथरूम, त्यावेळेस इतकं भारी बाथरूम बांधलं होतं. आणि मोहेंजोदडो या ठिकाणी हे बाथरूम सापडलंय. आणि ते बाथरूम कसं आहे बघा, मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त म्हणजे मोठं स्नानगृह सापडलंय. महास्नानगृहातील स्नानकुंड जे आहे, म्हणजे आतला जो पाणी साठवण्याचा जो भाग आहे, जवळजवळ 2.5 मीटर खोल आहे. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर आहे. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटानं बांधलेलं आहे बघा. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती, तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. एवढं भारी आंघोळीची व्यवस्था आहे, याचा अर्थ ते लोक रोज रोज आंघोळ्या करीत असावेत बघा. इतकं भारी जर बांधलंय तर. तुम्हाला परत एक उपक्रम दिलाय, सांगा पाहू. तुमच्या परिसरात किंवा गावात होणाऱ्या पिकांची, फळांची नावे लिहा. तुमच्या परिसरातील किंवा गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे घालतात याची माहिती काढा. तुम्हाला माहित असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. का लिहायची तशी? कारण आता आपल्याला पुढचा त्या संदर्भातचा टॉपिक पाहायचा आहे, लोकजीवन. लोकांचं जीवन कसं होतं, 5वा क्रमांक. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. आता आपल्याकडे एवढी सुपीक जमीन आहे तर शेती करणारच आहे, एवढ्या नद्या आहेत तर शेती केलीच पाहिजे, बरोबर. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला. आता एक कालीबंगन म्हणजे आत्ताच्या राजस्थानमध्ये गगर नदीच्या तीरावर असणारं ठिकाण आहे. कालीबंगन म्हणजे काळ्या बांगड्या. तिथं काळ्या बांगड्यांचे अवशेष सापडले, तिथं नांगरलेल्या शेताचा पुरावा सापडलाय, तिथं अग्निकुंडाचे अवशेष सापडलेले आहेत. असं एक कालीबंगन फार महत्वाचं ठिकाण आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू म्हणजे बार्ली ही मुख्य पिके होती बघा. गहू, सातू. पा, हे गव्हाचे किती छान पीक दिसतंय. तुमच्यासाठी फोटो काढून घेऊन आलोय त्यावेळेस. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाईल. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात.
हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहिती होता बघा. कापूस सुद्धा त्यांना अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं हा माहिती होता. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसे शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. ओके, हे पहा सगळे हडप्पा संस्कृतीची दागिने आहेत बघा. हडप्पा कालीन कलेचा उत्कृष्ट नमुना जर तुम्हाला पाहायचा असेल तर हे पहा. हडप्पा कालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आहे. त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची म्हणजे 3 दलाची नक्षी अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे. पहा, हे पाहून घ्या. त्रिदल, हे बघा 3 दल अशा पद्धतीने 3 डिझाईन आहे. आता तुम्हाला अजून एक उपक्रम करायचा आहे. काय? तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्यायची. तुम्ही जात असणार कुरकुरे खायला, काय काय खायला, चॉकलेट आणायला. दुकानदार दुकानासाठी वाण सामान कुठून आणतो याची माहिती घ्या. वाण सामान त्याचे किराणाचं सामान, वस्तूची यादी तयार करा. ओके, आणि मग जायचं आपल्याला आता काय तर पुढचा टॉपिक पाहिला. काय? व्यापार. 6व्या क्रमांकाचा व्यापार. जागतिक बाजारपेठ होता आपला भारत. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, पश्चिमेकडचा आशिया, दक्षिण युरोप म्हणजे युरोपमधील दक्षिणेतले देश आणि इजिप्त, नाईल नदीच्या तीरावर नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये उदयास आलेला देश इजिप्त, त्याला पिरॅमिडचा देश म्हणतात, त्याला संस्कृतीचा पाळणा म्हणतात. तर इजिप्त या प्रदेशांना सुद्धा निर्यात म्हणजे आपण विकायचो, आपल्या देशातून तो जायचा विकात. आयात म्हणजे विकत घेणे आणि निर्यात म्हणजे विकणे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. पहा, आपल्या भारतातील ढाक्याची मलमल अतिशय फेमस होती. ढाक्याची मलमल काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात म्हणजे आयात केल्या जायचे, आपल्या देशात आणल्या जाय. बरोबर. याच्यानंतर पुढे पहा, परदेशाशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने चाल. खुष्कीच्या म्हणजे जमिनी मार्गाने इथं भारत आहे ना हा असा, आणि सागरी मार्गाने म्हणजे इथं समुद्र आहे ना असा समुद्र मार्गे चालायचा. अशा पद्धतीने दोन्ही मार्गाने चालायचा. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजाची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. लोथल तर तुम्ही पाहायलाच पाहिजे. पहा, लोथल या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये अरबी समुद्राजवळ भोगवा नदीच्या तीरावर लोथल नावाच्या बंदराचे अवशेष सापडलेले आहेत बघा. आणि लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली, धान्याची गोदी. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने इथूनच चालत असे. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती आहे. नागर म्हणजे शहरी संस्कृती होती. हिला नागरी का म्हणतात, शहरी का म्हणतात? कारण हिच्या केंद्रस्थानी नगर होते आणि नागरी व्यवस्था अतिशय शहरांसारखी अद्ययावत व्यवस्था तिथं होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. भारतीय संस्कृतीचा पाया कोणी घातला तर हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीने घातला, म्हणजे सिंधू संस्कृतीने घातला, जी शहरी संस्कृती आहे, नागरी संस्कृती आहे. ओके, झालं. लोथलला सुद्धा फिरून आलं. शेवटचा टॉपिक पहा, या संस्कृतीच्या ऱ्हासाची म्हणजे नाशाची, ही कशी संपली संस्कृती, कशी लोप पावली हे इथं पाहायचं. तर अनेक प्रगत वैशिष्ट्ये असूनही या महान संस्कृतीच्या ऱ्हासाची नेमकी कारणे आजही शोधली जात आहेत की नेमकं काय झालं असेल. पुन्हा पुन्हा येणारे पूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट पहा, यांसारखी
यासारख्या गोष्टी ज्या हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी, काय पूर, भूकंप, समुद्र पातळीतील बदल, त्यानंतर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्री कोरडे पडणे, म्हणजे नद्या कोरड्या पडणे, पाणीच न राहणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यासारख्या कारणामुळेही काही स्थळे उजाड झाली. अशा कारणामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं, म्हणजे ते प्रदेश ते ठिकाण सोडून ते गेले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला, लोप पावले. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. अशा रीतीनं हडप्पा संस्कृती म्हणजेच हडप्पा मोहनजोदडो संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती, आणि या सिंधू संस्कृती संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती, या सिंधू संस्कृतीच्या अवशेषांसंदर्भात संशोधनासंदर्भाची माहिती पाहिली. अशा रीतीनं इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिक शास्त्र, आणि यामध्ये घटक क्रमांक पाठ क्रमांक 3 हडप्पा संस्कृती हा पाठ आपण इथं पाहिलेला आहे. सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना टेलिग्राम, इन्स्टा, व्हॉट्सॲपच्या ग्रुपला या लेक्चरची लिंक शेअर करायची, कारण हे लाईफ टाईम सर्वांसाठी फ्री असणारे. सर्वात जास्तीत जास्त शेअर करावं. धन्यवाद. जय हिंद.